श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये। तर स्वामी भक्तांनो, आपल्याला महाशिवरात्रीपासून या एका स्तोत्राचं पठण करायचं आहे। प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल, घरातील दारिद्र्यता गरिबी दूर होईल आणि काही समस्या असतील त्या समस्यासुद्धा तुमच्या दूर होतील, अडकलेले कामं पूर्ण होतील। तर तुम्हाला या स्तोत्राचे पठण एक तर वाचन करा किंवा तुम्ही यूट्यूबवरती सर्च करायचं आणि तुम्ही ऐकलं तरी तुम्हाला याचा खूप फायदा होईल। अडकलेली कामं तुमची मार्गी लागतील। तुम्हाला जर यश पाहिजे असेल, प्रत्येक कामामध्ये प्रगती व्हावी असं जर वाटत असेल तर शिवरात्रीपासून हा एक उपाय तुम्ही अवश्य करायला सुरुवात करा। तुम्हाला काय करायचं आहे, दारिद्र्य दहन स्तोत्र याचे तुम्हाला वाचन करायचं आहे किंवा तुम्हाला यूट्यूबवरती लावून तुम्हाला फक्त ऐकायचं आहे। दारिद्र्य दहन स्तोत्र याचे जर तुम्ही फक्त कानाने ऐकलं यूट्यूबवरती लावून, सकाळ संध्याकाळ कुठल्याही एका वेळेला ऐका, याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे। आणि जे गरिबी आहे, दारिद्र्यता आहे घरातली, ते नष्ट होणार आहे। काही पैशाच्या समस्या आहेत त्या समस्यासुद्धा दूर होणार आहे। तर तुम्हाला महाशिवरात्रीपासून या एका स्तोत्राचे पठण करायचं आहे किंवा यूट्यूबवरती ऐकायचं आहे। दारिद्र्य दहन स्तोत्र नित्य नियमाने रोज यूट्यूबवरती ऐका, तुमच्या समस्या नक्कीच महादेव दूर करतील। जर प्रत्येक सोमवारी तुम्हाला 1 लोटा जल, त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला दूध टाकायचं आहे आणि ते महादेवाला अर्पण करायचं आहे। हा पण उपाय छान आहे। हा उपाय केल्याने तुमच्या समस्या दूर होतील। तसंच तुम्हाला एक अख्खा तांदूळाचा दाणा महादेवाला अर्पण करायचा आहे। कुठे अशोक सुंदरीच्या जागे कितीही मोठी समस्या असो, मनात काही इच्छा तुमची आहे आणि ती पूर्ण होत नाही, तर तुम्ही जेव्हा महादेवाच्या मंदिरात 1 लोटा जल घेऊन जाता तर देवासोबत एक अख्खा तांदूळाचा दाणा घेऊन जा आणि अशोक सुंदरीला अर्पण करा। अर्पण करतेवेळी जे मनातील इच्छा आहे ती इच्छा बोला आणि अशोक सुंदरीच्या जागी अर्पण करून तोच दाणा उचलायचा आणि महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचा। हा उपाय पण खूप प्रभावी उपाय आहे। तुम्ही करून बघा, तुमच्या समस्या नक्कीच महादेव दूर करतील। तर काही छोटे छोटे उपाय आहेत जे केल्याने आपल्या जीवनात नक्कीच चांगला बदल होतो, सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये येते। आणि महादेवाला जेव्हा तुम्ही जल अर्पण करता तर थोडंसं जल घरी आणायचं आणि संपूर्ण घरामध्ये शिपडायचं आणि मुलांनासुद्धा आपण पण प्यायचं आणि मुलांनासुद्धा तीर्थ म्हणून द्यायचं। याचा पण चांगला आपल्या तब्येतीवर, आपली तब्येत चांगली राहते, घरात नकारात्मक ऊर्जा असेल ते नष्ट होते, काही पितृदोष असेल तो सुद्धा दूर होतो। तर हे उपाय तुम्ही नक्कीच करून बघा। माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्कीच करा। तर चला मग भेटूया नवीन माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ।